नमस्कार मित्रांनो, लीडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण जे काही समजा आठवड्याची जे काही पेपर घेतोय पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका जी घेतोय त्या प्रश्नपत्रिकेचं आज आपण इथं विश्लेषण करणार आहे. ठीक आहे. तर ही जी काही प्रश्नपत्रिका आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ती प्रश्नपत्रिका अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक पण देतो मी तुम्हाला टेलिग्रामची, तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पेपर डाउनलोड करून घ्या. तर आता आपण प्रश्न बघू. या व्हिडिओमध्ये आपण फक्त अवघड प्रश्नांचेच विश्लेषण घेणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा, पहिला प्रश्न काय आहे? तर पहिला प्रश्न बघा तुमच्या समोर आहे. का पहिला प्रश्न काय सांगतोय? 1, 2, 3 असं करत करत 35 या संख्यांमधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता काय? म्हणजे हा जो काही प्रश्न पडलाय तर हा प्रश्न तुम्हाला संभाव्यता या टॉपिकवर पडलेला आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. का 1 पासून 35 अशा आपल्याकडे संख्या आहे आणि त्या संख्यामधून फक्त आपल्याला मूळ संख्याच निवडायची आहे. मग आपल्याला एकतर 100 पर्यंत मूळ संख्या पाठ असणं गरजेचे आहे, पण आपल्याला सांगितलं का 35 पर्यंतच्याच मूळ संख्या घ्यायची आहे. तर मग सगळ्यांना माहिती आहे का मूळ संख्या कोणत्या आहे 35 पर्यंत? तर मी आधी तुम्हाला समजण्यासाठी मूळ संख्या लिहून घेतो. जसं की पहिली मूळ संख्या 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, त्याच्यानंतर 11 आहे, 13 आहे, त्याच्यानंतर 17 आहे, 19 आहे, 23 आहे, त्याच्यानंतर 29 आहे आणि 31 आहे. तर ह्या 35 पर्यंतच्या आपल्याकडं असणाऱ्या मूळ संख्या आहे. मग आता तुम्हाला संभाव्यता काढायची आहे, तर संभाव्यता बरोबर काय असणार आहे? तर आपल्याकडे एकूण जी काही संख्या आहे ते एकूण संख्या तुम्ही छेदामध्ये लिहा. 1 पासून ते 35 पर्यंत आपल्याकडे एकूण 35 संख्या आहे, ती छेदामध्ये लिहिली. आता या 35 संख्यांमध्ये आपल्याकडे मूळ संख्या किती ते मोजा. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ते वरती अंश स्थानी 11 लिहा. म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे तुमचं? 11/35 म्हणजे ऑप्शन नंबर 2 पाहिजे. एकदम सोपा प्रश्न होता. तुम्हाला संभाव्यता हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित अभ्यासला असेल तर याचं उत्तर तुम्हाला देणं शक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. तर पुढचा प्रश्न काय तुमच्याकडं? तर पुढचा प्रश्न तुम्हाला जो आहे तो तुम्हाला फॉर्म्युला आहे, सूत्र दिलेलं आहे आणि सूत्र कशाचं आहे ते पण समजून घ्या. तर सूत्र तुमच्याकडे जे आहे ते सूत्र आहे त्रिज्या r आणि उंची h असलेल्या वृत्तचितीचे आकारमान. वृत्तचितीचे आकारमान म्हणजे तुम्हाला वृत्तचितीचं घनफळ सांगायचं आहे. ठीक आहे. वृत्तचितीचं आकारमान म्हणजेच तुम्हाला वृत्तचितीचं घनफळ सांगायचं आहे. मग आता तुम्हाला हे जे काही फॉर्म्युले आहे हे तुमचे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला ती कशी लक्षात ठेवायची याची ट्रिक्स तरी तुम्हाला माहित पाहिजे. मग आता पहा, त्रिज्या किती तुमच्याकडं r आहे आणि उंची किती आहे h आहे आणि तुम्हाला सांगितलं का वृत्तचितीचं घनफळ किती. तर वृत्तचितीचं घनफळ असणार आहे तुम्हाला पाय गुणाकारामध्ये r चा वर्ग गुणाकारामध्ये h. तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे तुमचं ऑप्शन नंबर पहिला पाय r वर्ग h. त्याच्यानंतर आता पहा काही झालं वृत्तचितीचं घनफळ. आता वृत्तचिती म्हणजे काय? तर ह्या आकृतीला आपण काय म्हणतो? वृत्तचिती म्हणतो. बरोबर आहे का नाही? ह्या आकृतीला आपण काय म्हणतो? वृत्तचिती म्हणतो. जसं की आपल्याला माहिती आहे का आपल्याकडे घरी पाण्याचा पाईप असतो, तर तो पाईप कसा असतो? वृत्तचिती आकाराचा असतो. ठीक आहे. मग याला काहीतरी हाईट असणार आहे म्हणजे उंची असणार आहे आणि याला काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे. ठीक आहे. मग त्रिज्या r आणि उंची h याचं जे आकारमान आहे ते आकारमान कसं लक्षात ठेवणार आपण? पाय r वर्ग h. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर तुमच्या लक्षात पाहिजे का तुम्हाला खाली जर विचार केला तर खाली एक तुम्हाला वर्तुळ दिसतंय आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं पाय r वर्ग. त्याला जर आपण उंची दिली तर ते होतं तुमचं वृत्तचितीचं आकारमान किंवा वृत्तचितीचं घनफळ. तर याचा फॉर्म्युला काय मग? पाय r वर्ग h. तुम्हाला घनफळ विचारतील, तुम्हाला वक्र पृष्ठफळ सुद्धा विचारतील. तर वक्र पृष्ठफळ ज्याला माहित नाही त्याने लिहून घ्या. वक्र पृष्ठफळ काय असणार आहे? तर आता बघा लक्षात कसं ठेवायचंय का आपल्याला माहिती आहे वर्तुळ आहे. बरोबर आहे का नाही? आता वक्र पृष्ठफळ म्हणजे काय आहे? हा वक्राकार भाग, हा जो काही तुमचा वक्राकार भाग आहे ना तोच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे खालचं वर्तुळ आणि वरचं वर्तुळ हे जे खाली आणि वर म्हणजे जे टॉप लेवलचं वर्तुळ आहे आणि खाली बेसमेंट लेवलचं जे वर्तुळ आहे ते सोडून द्यायचं आपल्याला. फक्त हा वक्राकार भाग घ्यायचा आहे. मग आता याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार आहे? तर आता तुम्हाला माहिती आहे का वर्तुळाचा परिघ पाठ असून 2 पाय r
याला जर आपण उंची दिली तर ते असतं वक्र पृष्ठफळ म्हणजे गुणाकारामध्ये h. आता हे जे काही फॉर्म्युला होता हे काय तुमचं तो वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे. कशाचं? तर ते आहे तुमच्या वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ. हे पहा, हे वृत्तचितीचं घनफळ आहे, हे वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ आहे आणि हा जो काही फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आहे एकूण पृष्ठफळ. हे काय आहे तुमचं एकूण पृष्ठफळ. वृत्तचितीचा एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे तो 2πr/h प्लस 2πr वर्ग. आता बऱ्याच जणांना असं वाटेल का सर हे आलं कसं, एक लक्षात घ्या. आता आपल्याला माहिती वक्र पृष्ठफळ आपण काढलं 2πr/h. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? ते एकूण पृष्ठफळ म्हणजे आपल्याला सगळ्यांचंच पृष्ठफळ घ्यायचं आहे, म्हणजे सर्वच आकृतीचं घ्यायचं. म्हणजे काय, वरती एक वर्तुळ आहे, या टाईपचं एक वर्तुळ आहे, खाली एक वर्तुळ आहे, ते दोन्ही सेम काय असणार आहे क्षेत्रफळ त्या दोघांचं सारखं असणार किंवा आकार सारखा असणार आहे. मग असे दोन वर्तुळ आहे म्हणून दोन वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं 2πr वर्ग. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला वक्र पृष्ठफळ पण मिळवायचं आहे म्हणजे 2πr/h हे पण मिळवायचं आहे. म्हणजे तुमचा नवीन फॉर्म्युला तयार होईल. फार तर फार याच्यावर तुम्ही 2πr कॉमन काढू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला हे फॉर्म्युला मिळून जाईल. आता मी तुम्हाला बरंच एक्सप्लेन केलं इथं, तुम्ही ते लिहून घेऊ शकता. पुढे पहा, पुढचा जो प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला सरासरी दिलेली आहे. ठीक आहे, पुढे तुम्हाला काय विचारलंय, सरासरी दिलेली आहे. आता बरेच जण सरासरी काढण्याचे भरपूर 2-3 टेक्निक आहे, पण जनरली बरेच जण काय करतात, सगळ्यांची बेरीज करतात आणि काय करतात भागिले एकूण संख्या करतात. मी पण तसंच करतो, कारण बरेच विद्यार्थी नवीन असणार आहे. सरासरी बरोबर काय आहे, एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या भागिले काय असणार आहे एकूण संख्या. मग आता तुम्हाला या सगळ्यांची बेरीज करायची आहे. मग आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे तर 112, 118, 126. मग 112 प्लस 118 प्लस 126 प्लस 132 प्लस 142. दुसरी पण एक पद्धत आहे, पण मी जनरली रेग्युलर बरेच विद्यार्थी याच पद्धतीने सोडवतात म्हणून मी हे सांगू राहिलो. नंतर हे 156. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 6 6 12, 12 8 20, 20 6 26, हातचे गेले 2, 5 आणि 4 9, 9 2 11, 3 14, 14 9 16 17 18, हातचा गेला 1, 1 2 3 4 5 6 आणि 1 7. टोटल बेरीज किती आली तुम्हाला सर? टोटल बेरीज आली 786. भागाकारामध्ये एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6. भागाकारामध्ये 6 लिहिणार आपण. आता भाग दिला 6 1 6, 6 1 6, 1 उरला, 6 त्रिक 18 आणि 6 1 6. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? उत्तर यायला पाहिजे 131, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जी दुसरी मेथड आहे ती म्हणजे डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे फरक घेऊन आपण या फरकानुसार म्हणजे याच्यातूनच कोणती तरी एक संख्या तुम्ही सरासरी मानू शकता आणि त्यांच्यातला जो काही डिफरन्स असतो त्या डिफरन्सचा वापर करून आपण त्यांनी पण सरासरी काढू शकतो. पण जनरली मुलं असंच काढतात म्हणून मी पण त्याच पद्धतीने सांगतो. पुढे पहा, तुम्हाला आता मसवी आणि लसवी, तुम्हाला लसवी काढायचा आहे. लसवी कशाचा काढायचा आहे तर तुमच्या लक्षात येईल का तुम्हाला प्रश्न पहिल्यासारखे नाही दिले, म्हणजे जसं की 36 त्याच्यानंतर 45 आणि समजा 90 यांचा लसवी काढा. आता लसवी थोडासा वेगळा विचारू शकतात का? नाही, आता काही नाही, तुम्हाला फक्त हेच प्रश्न घुमून फिरून विचारतात, म्हणजे फिरून फिरून विचारतात. पण कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. 169चं वर्गमूळ किती आहे? तुम्ही म्हणा सर 169चं वर्गमूळ किती आहे? तर 13 आहे. 169चं वर्गमूळ किती आहे? तर याचं वर्गमूळ निघतंय 13 घेतले. त्याच्यानंतर घनमुळात 27 आहे, मग 27चं घनमूळ किती आहे? तुम्ही म्हणा सर 3 आहे. त्याच्यानंतर 64चं घनमूळ किती आहे? तुम्ही म्हणा सर किती आहे? 4 आहे. तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल. आणि 144चं वर्गमूळ 12. मग आता तुम्हाला लसावी कशाचा काढायचा आहे? तर लसावी काढायचा आहे तुम्हाला 13, 3, 4 आणि 12. आता तुमच्या लक्षात येईल का 3 आणि 4 यांचं जर कॉमन आपण यांच्यातला जर कॉमन संख्या पाहिली तर 12 आहे. म्हणजे याचा अर्थ 12ला 4ने भाग जातो, 3ने पण 12ला भाग जातो. म्हणजे या दोघांच्या पाड्यामध्ये 12 ही मोठी संख्या आहे, ही 12. आता 13 ही मूळ संख्या आहे, मग 12 आणि 13चा गुणाकार केला तर तुमचं उत्तर येईल 156. हा झाला तुमचा लसावी, ऑप्शन नंबर 2. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं येतं आपल्याला नाही का 13, 3, 4 आणि 12. तर आपण याने पण सोडू, काय अडचण नाही. आता इथे कंडिशन काय आहे तर तुम्हाला माहिती आहे का 3ने कमीत कमी 2 संख्या पाहिजे ज्याला आपण एखाद्या कॉमन संख्येने भाग देऊ शकतो. मग 3ने भाग देऊ सुरुवातीला, 3 1 3, 13 तसेच, 4 तसेच, 3 चौक 12. आता 4ने भाग देऊ शकतो कारण कमीत कमी 2 संख्या आहे आपल्याकडे.
13 1 का 7 4 1 4 4 1 4. आता लसावी म्हणजे काय 3 गुणिले 4 गुणिले 13. मग 3 गुणिले 4 गुणिले 13 म्हणजेच किती आहे 156 आहे. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनवर तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही असं पण सोडू शकता बेसिक लेवलने. जर हे थोडंसं तुम्हाला वरच्या लेवलला थोडीशी तुमची प्रॅक्टिस झाली असेल आणि तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ज्याला समजत नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा, प्रश्न लिहून घ्या, उत्तर लिहून घ्या. समजत नसेल तर व्हिडिओ रिवाइज करा किंवा पुन्हा एकदा मागे जा, पुन्हा बघा, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल का काय आहे नेमकं. ठीक आहे, प्रश्न खूप सोपे आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. तर पुढचा प्रश्न तुमचा संख्या आणि घातांक असे दोन प्रश्न आहे. मी काय केलं आता एका स्लाइड मध्ये दोन प्रश्न घेतले. ठीक आहे, प्रश्न खूप सोपे आहे. तर तुमच्या लक्षात येईल का पहिलं काय आहे, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही. परिमेय संख्या नाही म्हणलंय. आता परिमेय संख्या म्हणजे काय आहे, ज्याचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकत नाही. ठीक आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ पहा का वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 चा वर्ग प्लस वर्गमुळात 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 16 आणि 9 25 25 चा वर्ग म्हणून मला तोंडी काढता येते. म्हणजे आपण त्याला अंकगणितीय पद्धतीने काढू शकतो. तर 25 चा वर्गमूळ किती आहे 5 आहे, म्हणजे ही तुमची परिमेय संख्या आहे. 12.96 चा वर्गमूळ आपल्याला काढता येईल. ठीक आहे, 12.96 चा वर्गमूळ आपल्याला काढता येतंय. ते काय आहे तुमचं 36 आहे. ठीक आहे, म्हणजे 3.6 आहे. 125 चा वर्गमूळ निघत नाही. मग आता 125 चा वर्गमूळ निघत नाही म्हणजे ही तुमचं काय उत्तर आहे का परिमेय संख्या ही नाही 125. कारण 125 चं घनमूळ निघतंय, वर्गमूळ निघत नाही. 900 चा वर्गमूळ निघतंय 30 आहे, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या का जिचं उत्तर आपण तोंडी काढू शकतो. तोंडी म्हणजे जसं की समजा मी आता पहा काय केलं 900 चा वर्गमूळ काढलं, कारण ते मला तोंडी काढता येतात, किंवा अंकगणितीय पद्धतीचा वापर करून आपण काढू शकतो. तर त्याला काय म्हणतो आपण परिमेय संख्या म्हणतो. पण आपल्याला विचारलं परिमेय संख्या नाही म्हणताय, त्याचं उत्तर काय यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न आहे तुमचा घातांकावर. तुम्हाला माहिती आहे का शून्य सोडून इतर कोणत्याही संख्येचा घातांक जर तुम्ही शून्य घेतला तर उत्तर 1 असतं. जसं की समजा एखादी संख्या आहे तिचा घातांक जर मी शून्य घेतला तर त्याचं उत्तर किती येईल 1 येईल. फक्त शून्याचा घातांक शून्य घेतल्यानंतर उत्तर 1 येत नाही. त्याचं उत्तर 1 पण नसतं आणि 0 पण नसतं, तर त्याचं उत्तर असतं इन्फानाईट. काय असतं इन्फानाईट, हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला माहिती आहे 11चा शून्य घात म्हणजे उत्तर किती आहे, तर 11चा शून्य घात म्हणजे उत्तर किती आहे 1 आहे. प्लस 21चा शून्य घात याचं पण उत्तर 1 आहे, कारण कोणत्याही संख्या घ्या त्याचा शून्य घात घेतला तर उत्तर मला 1 आहे. मायनस 7चा शून्य घात 1 प्लस 3चा शून्य घात उत्तर 1 कंस पूर्ण गुणाकारामध्ये 5चा शून्य घात म्हणजे उत्तर 1. मग 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 मधून 1 गेला 2 गुणाकारामध्ये 1 येईल 2 1 2. उत्तर ऑप्शन नंबर किती पाहिजे तुमचं, ऑप्शन नंबर 2 पाहिजे. 2 नंबरचं उत्तर पाहिजे. एकदम सोपा प्रश्न होता, त्यामुळे याला काही जास्त वेळ लागणार नव्हता. बघितल्या टिक मार्क करायची होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. तर हा प्रश्न आपल्याला आता 2024 मध्ये 1-2 जिल्ह्यांना विचारलेला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला सोडता आला पाहिजे, याचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. का ह्या टाईपचा प्रश्न नव्हता तो, तर कसा होता, तर या टाईपचा प्रश्न होता वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 असं करत ते इन्फानाईट पर्यंत गेलेलं आहे. आणि त्याची किंमत किती आहे. आता याच्यामध्ये थोडक्यात हे जुळे भाऊ आहे, याच्यामध्ये 2 प्रश्न होतात, ते लक्षात घ्या कसे. जसं की मी असलेलं वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 हे लिमिट आहे. लिमिट म्हणजे हे 3 वेळा रिपीट झालं नाही, किंवा 4 वेळा रिपीट होईल, किंवा 5 वेळा रिपीट होईल. हा झाला एक प्रश्न. आणि त्याचाच जुळाभाऊ म्हणजे आपल्याला माहिती काय असतं, थोडासा फरक असतो. 2 जुळे भावंड असतात तर त्यांच्यामध्ये काय असतं थोडासा फरक असतो. तसं आपल्या प्रश्नांमध्ये पण थोडासा फरक असतो, मग त्यांचे उत्तर पण थोडेसे बदलतात. जसं की वर्गमुळात 7 यांना लिमिट आहे, लिमिटेड रिपीट झालंय. लिमिटेड म्हणजे 3 वेळा 4 वेळा असं रिपीट होईल. पण हे इथं अनलिमिटेड वेळा रिपीट झालंय. मग जर हे अनलिमिटेड वेळा म्हणजे इन्फानाईट पर्यंत जर रिपीट होत असेल तर याचं उत्तर तीच संख्या असते, म्हणजे उत्तर किती असणार आहे 7 असणार आहे. आणि हे जर समजा लिमिटेड पर्यंत रिपीट होत असेल तर याचं उत्तर काय लिहायचंय, ही जी मधली संख्या आहे ना 7 7 7 7 लिहायचंय.
त्याचा घातांक लिहायचा आहे आपला. मग घातांक कसं लिहायचा आहे? अपूर्णांकात लिहायचा आहे. मग किती लिहायचा तो? तर पहा कर्णी किती वेळा आहे? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. मग 2चा तिसरा घात किती आहे? तुम्हाला सर 2चा तिसरा घात 8 आहे. मग छेदामध्ये 8 लिहा आणि 8 मधून 1 वजा करून वरती लिहायचं आहे. म्हणजे उत्तर लिहा 7. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 7.7/8. याचं उत्तर काय येईल? 7.7/8. तुमच्या लक्षात येईल पहा, ऑप्शन देताना त्यांनी दोन्ही पण दिले. एक 7 पण दिला आहे आणि तिसरा ऑप्शन आहे 7.7/8. तर हा जो ऑप्शन आहे तो या प्रश्नाचा आहे. कन्फ्युजन करायचं नाहीये. पेपरला तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला या गोष्टी लगेच कळतात. ठीक आहे. एक्झामिनर सुद्धा तुम्हाला फसवण्यासाठी असे दोन्ही टाईपचे ऑप्शन टाकतो. ठीक आहे. आता पहा, पुढे तुम्हाला एक समीकरण दिलंय, त्या समीकरणाची उकल कोणती असं विचारलंय. ज्यावेळेस तुम्हाला x वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 असेल आणि याची उकल शोधायची असेल, त्यावेळेस ह्या 12चे अवयव पाडायचे. आता पहा, ह्या x चा वर्ग जो आहे त्याचा सहगुणक काहीच नसतो, म्हणजे 1 असतो. ज्यावेळेस असं असेल, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला x वर्ग म्हणजे इथं काहीच संख्या नाही, म्हणजे सुरुवात जर x वर्गाने होत असेल आणि जर हे समीकरण द्विघात असेल तर त्याचं जी काही उकल आहे ती कशी शोधायची पहा. तर तुम्हाला 12 अशी शोधायची का ज्यांचा गुणाकार 12 आला पाहिजे. जसं की 1 गुणिले 12 म्हणजे 12 आहे. त्याच्यानंतर बेसक 12 आहे. त्याच्यानंतर 3 चौक 12 आहे. त्यांची बेरीज वजाबाकी जे काही असेल ते करून मधली संख्या आली पाहिजे. जसं की मध्ये किती आहे? -7 आहे. पहा मध्ये किती आहे? -7 आहे. मग आता पहा, दोघांना पण येतं काय प्लस आहे का नाही? दोघांना पण चिन्ह कसं असणार आहे? मायनस मायनस, कारण मायनस गुणिले मायनस बरोबर प्लस होणार आहे. मग आता पहा, -12 -1 -13 होतील, -7 होणार आहे का नाही? म्हणजे हा नाही घेता येणार. याचं पण चिन्ह दोघांचं मायनस मायनस असणार आहे, कारण दोघांचा गुणाकार +12 आला पाहिजे. -2 गुणिले -6 बेशक 12 बरोबर होईल, पण या दोघांची जर बेरीज केली तर ती -8 येईल. तर मग हे पण नसणार आहे. मग इथं -3 -4 यांचा गुणाकार केला तर तो +12 येतो. आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर -3 -4 बरोबर किती होतात? -7 होतात. ठीक आहे. मग आता इथं पुढे 0 असल्यामुळं याचं पक्षांतर होईल, म्हणजे -3 असेल तर तुम्हाला लिहायचे +3 आणि -4 असेल तर लिहायचे +4. म्हणजे ऑप्शन नंबर किती पाहिजे तुमचा? तर ऑप्शन नंबर इथं पाहिजे तुमचा 3 आणि 4, म्हणजे ऑप्शन नंबर 1 पाहिजे. उत्तर काय पाहिजे तुमचं? 3 आणि 4, ऑप्शन नंबर 1 पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढं पण पुन्हा थोडं समीकरण बेस्ड क्वेश्चन आहे. तर आता हे जे काही समीकरण आहे, जसं की खुर्ची, टेबल किंवा पेन, पेन्सिल असे समीकरण तुम्हाला जास्त विचारतात पेपरला. मग आता तुम्हाला हे प्रश्न आले पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला समीकरण सोडवता आलं पाहिजे. जरी समीकरण सोडवता नाही आलं तर याला करण्याची पद्धत काय पाहिजे हे तरी तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे कशी पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीनं हे प्रश्न सोडू शकतात. जसं की बघा, 2 खुर्च्या आणि 1 टेबल यांची एकूण किंमत 880. खुर्चीसाठी मी काय वापरतो? खुर्चीसाठी मी C वापरतो आणि टेबलसाठी मी टेबलचा T वापरतो. मग त्यांनी सांगितलं का 2 खुर्च्या आणि 1 टेबल यांची किंमत 880 आहे. त्याचप्रमाणे 1 खुर्ची आणि 2 टेबल यांची किंमत किती आहे? 770 आहे. हे समीकरण 1, हे समीकरण 2. पुढे काय विचारलंय तुम्हाला का 10 टेबलांची एकूण किंमत किती? म्हणजे 10 टेबलांची किंमत काढायची आहे. आता 10 टेबलांची एकूण किंमत किती हे शोधण्यासाठी आधी आपल्याला 1 टेबलची किंमत शोधणं गरजेचं आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल का हे समीकरण कसं दिसतंय पहा बरं. इथं 2 खुर्च्या, इथं 2 टेबल आहे, इथं 1 टेबल, इथे 1 खुर्ची आहे. म्हणजे थोडक्यात याचा सहगुणक सारखा आहे, परत याचा सहगुणक सारखा आहे. थोडक्यात आपण जर समजा ह्या 2 समीकरणांची बेरीज केली, 2C अधिक 1C म्हणजे 3C प्लस 2T अधिक 2T अधिक 1T म्हणजे 3T बरोबर 0, 1650. 3 जर कॉमन काढले किंवा प्रत्येकाला 3 ने जर मी भाग दिला, प्रत्येकाला 3 ने भाग दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का इथं C प्लस T बरोबर 3 5 15, 3 5 15, 3 0 0. म्हणजे याच्यावर मला एक गोष्ट समजली का 1 खुर्ची आणि 1 टेबल यांची किंमत किती आहे? 550. 1 खुर्ची आणि 1 टेबल यांची किंमत किती आहे? 550. पण मला 10 टेबलांची किंमत काढायची आहे. मला काय करायचं आहे? 10 टेबलांची किंमत काढायची आहे. मी समीकरण 2 चा विचार करतो. समीकरण 2 काय आहे? 1 खुर्ची आणि 2 टेबल आहे पहा.
एक खुर्ची आणि 2 टेबल आहे. त्या 2 टेबलला मी असं लिहू शकतो का, एक टेबल प्लस एक टेबल बरोबर किती आहे, 770. काही अडचण नाहीये, काहीच अडचण नाहीये. मी असं पण लिहू शकतो. म्हणजे जे 2 टेबल होते ना, त्यांना मी फक्त लिहिताना काय केलं, एक टेबल अधिक एक टेबल लिहिला. आता मला सांगा, एवढ्या याची किंमत माझ्याकडे आहे, किती आहे रे ती, एक टेबल आणि एक खुर्ची यांची किंमत किती आहे, 550. मग त्याच्याऐवजी मी लिहिले 550 गुणाकारामध्ये एक टेबल बरोबर किती आहे, 770 आहे. हा 550 तिकडे गेल्यानंतर एका टेबलाची किंमत किती आली, तर 770 मधून 550 गेले तर 220. एका टेबलाची किंमत 220 आली. मला 10 टेबलांची किंमत पाहिजे. मला 10 टेबलांची किंमत किती यायला पाहिजे, 220 गुणिले 10 म्हणजे 2200. किती यायला पाहिजे, 2200. ठीक आहे. तर हे होतं त्याचं खूप कमी वेळात असणारं उत्तर. तुम्हाला 2 समीकरण जास्त कालावधीपर्यंत सोडवायचे नाहीये. या पद्धतीनं जरी गेले तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, काका विवेकचा 10 नंबरचा क्वेश्चन आहे. मी मध्ये जोक मारणार नाहीये, मी मध्ये टाइमपास करणार नाहीये. तुमच्या आयुष्यात तरी म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहता त्यावेळेस काय होतं का, मी तुम्हाला हसवायला लागेल, मी काहीतरी जोक मारेन. ठीक आहे. मग तुम्ही तो जोक ऐकणार आणि दिवसभर हसत राहणार. ठीक आहे. पण मला असं वाटतं का तो टाइम महत्वाचा आहे आपल्याला, म्हणून मी काय करतोय, फक्त क्वेश्चन आणि आन्सर करून राहिलो. मध्ये एक अजिबात टाइमपास करत नाहीये. म्हणजे जो एक व्हिडिओ आहे, म्हणजे जसं की मला एक्सप्लेन करायचं आहे, मला हा जो काही व्हिडिओ आहे, मी हा व्हिडिओ फार तर फार 40-45 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करणार आहे, का जेणेकरून तुम्ही पुढचा तुमचा अभ्यास तुम्ही करू शकता. नाही तर मला काय व्ह्यूज मिळण्यासाठी म्हणा किंवा काय म्हणतात माझा टाइम काउंट होण्यासाठी युट्यूबचा, मी मध्ये टाइमपास भरपूर करू शकतो. पण मला असं वाटतं की तुमच्या आयुष्याचा टाइमपास नको व्हायला. त्यामुळे फक्त कंटेंट टू कंटेंट चालतोय. पुढे पहा, का ए आणि बी मिळून एक काम 5 दिवसात करतात. दोघे मिळून ए आणि बी मिळून एक काम 5 दिवसात करतात. एक्स आणि वाय मिळून तेच काम 20 दिवसात करतात. तर ए बी एक्स आणि वाय मिळून ते काम किती दिवसात करतील. म्हणजे ए आणि बी मिळून एक काम 5 दिवसात करतात, एक्स आणि वाय मिळून तेच काम 20 दिवसात करतात. मग आता चौघांना मिळून करायचंय, मग ह्यात दोघांचा किंवा ह्या चौघांच्या किमतीचा दिवसांचा आपण लसावी घेतला, तो आला 20. 5 एक 5 20, सॉरी 5 चौक 20, 20 एक 20. ठीक आहे. मग चौघांना मिळून करायचंय, तर चौघांची मिळून कार्यक्षमता किती आहे, 4 आणि 1 5. 20 ला जर 5 ने भागला तर 5 एक 5, 5 चौक 20. हे झालं तुमच्याकडे जनरल पद्धत. जनरल म्हणजे आपण जसं सोडवतो तसं. पण मला असं वाटतं कधी कधी आपण ऑप्शनकडे पण लक्ष दिलं पाहिजे. का ऑप्शनकडे लक्ष दिलं पाहिजे, मला सांगा, ए आणि बी मिळून काम किती दिवसात करतात, 5 दिवसात करतात. अजून त्यांच्या सोबतीला जर दोघं जर आले तर ते 5 दिवसापेक्षा पण ते काय होणार आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस लागणार आहे. मी जर ऑप्शन पाहिलं तर हे 5 पेक्षा मोठा आहे, हा ऑप्शन येणार नाही. 5 पेक्षा मोठा आहे, नाही येणार. आणि 5 पण येणार नाही, कारण ए आणि बीलाच 5 दिवस लागतात काम करण्यासाठी. अजून 2 जण आले तर साहजिकच कमी दिवस लागतील. मग एकच ऑप्शन होतं आपल्याकडं, तर तुम्हाला ते सोडवायची गरज नव्हती. तुम्ही ऑप्शन पाहिजे तरी अशा पद्धतीनं काही प्रश्नांमध्ये जसं की ऑप्शन कसे सेट आहे, थोडंफार ऑप्शनकडे पण लक्ष राहू द्या. कधी कधी आपण भरपूर मोठं सोडतो, नंतर कळतं का अरे ऑप्शनने गेलो असतो तर फायदा झाला असता. ठीक आहे. कधी कधी ऑप्शनचा 2-4 सेकंदासाठी विचार करायला पाहिजे. तर हे उत्तर ऑप्शन निघत होतं. तुम्ही जनरली या पद्धतीनं पण जाऊ शकता. पुढे घ्या. त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न काय आहे, तर पुढचा प्रश्न कन्सेप्टवर डिपेंड आहे. काय कन्सेप्ट याच्यामध्ये, तर पाण्याची टाकी आणि नळ आहे. पाण्याची टाकी आणि नळ आहे, त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय पहा, पी क्यू आर या 3 नळांना स्वतंत्रपणे एक टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर. वेळेचे गुणोत्तर दिले 2:1 1:6. पी क्यू आणि आर, पी क्यू आणि आर. यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर दिलेलं आहे. 1 मिनिटासाठी थांबा. बरं, पी क्यू आणि आर वेळेचे गुणोत्तर आहे 2:1 1:6. हे तुमचे वेळेचे गुणोत्तर आहे. मग आता तुम्हाला सांगा, तर यापैकी सर्वात जलद नळ कोणता. आता तुम्हाला काळकाम मध्ये हा कन्सेप्ट माहित पाहिजे का, कार्यक्षमता ही दिवसाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे ज्याची काम करण्याची क्षमता जास्त असेल त्याला ते काम करण्यासाठी दिवस कमी लागतात, आणि ज्याची कार्यक्षमता कमी असेल त्याला ते काम करण्यासाठी दिवस जास्त लागतात. म्हणजे याचा अर्थ कार्यक्षमता ही वेळेच्या किंवा दिवसाच्या वेळेच्या व्यस्त प्रमाणात आहे.
मग मला सांगा क्यूला इथं वेळ कमी लागतोय, म्हणजे याचा अर्थ क्यूला वेळ कमी लागतोय म्हणजे याचा अर्थ क्यू नळ काय असणार आहे, जलद असणार आहे. क्यू नळ काय असणार आहे, जलद असणार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला का इथं याला कमी वेळ लागतो म्हणजे हा जलद असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे होतं. एवढं साधं सोपं उदाहरण. ठीक आहे, याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, 3 नंबरचं ऑप्शन यायला पाहिजे होतं क्यू. तुमच्या हा कन्सेप्ट जर लक्षात असेल तर कार्यक्षमता आणि काळकाम वेग मध्ये किंवा पाण्याची टाकी आणि नळमध्ये कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते. तुमचा जो काही वेळ असतो त्याच्या व्यस्त प्रमाणात असते. मग याला कमी वेळ लागतो म्हणजे याचा अर्थ तो जलद असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा एक छोटे छोटे कन्सेप्ट पण मी तुम्हाला चालू मध्ये सांगतोय, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला दिलंय बबली 12 नंबरचा क्वेश्चन खाली पहा. बबली एक ठराविक अंतर 14 तासात पूर्ण करते जर ती संपूर्ण प्रवासाचा 1/4 भाग 25 किलोमीटर प्रति तास वेगाने व राहिलेले अंतर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर एकूण अंतर किती किलोमीटर आहे. तुम्ही याला ऑप्शनने सोडू शकता. ठीक आहे, तुम्ही याला ऑप्शनने सुद्धा सोडू शकता आणि तुम्ही याला बेसिक मेथडने पण सोडू शकता. ऑप्शनने पण सांगतो, बेसिक मेथडने पण सांगतो. जसं की एकूण अंतर जर तुम्ही एक्स मानलं, एकूण अंतर जर तुम्ही एक्स किलोमीटर मानलं तर आता पहा 1/4 म्हणजे 1/4 आहे, म्हणजे 4 पैकी 1 अंतर असं म्हणा, किंवा एकूण अंतर किती मानलंय मी, एक्स मानलंय. मग आता तुम्हाला हे माहित असेल का वेळ काय असणार आहे, तुम्हाला सर वेळ बरोबर तुम्हाला हे फॉर्म्युला माहिती आहे का, अंतर भागिले वेग असतो. अंतर भागिले वेग असतो हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. मग आता मला सांगा या पूर्ण अंतराचा 1/4 भाग म्हणजे एक्स गुणाकारामध्ये 1/4 कितीच्या स्पीडने जाते, 25च्या स्पीडने जाते, म्हणजे 25 किलोमीटर प्रति तास. पुन्हा राहिलेलं अंतर किती आहे, आता पहा राहिलेले अंतर. आता मला सांगा या संपूर्ण अंतराचा 1/4 भाग म्हणजे राहिलं किती, 3/4. 3/4 म्हणजे 3/4 कोणाचा, या एकूण अंतराचा म्हणजे एक्सचा. भागाकारामध्ये कितीच्या स्पीड ना ते, वेग आहे तुमचा 30चा. ह्या दोघांची बेरीज म्हणजे एकूण वेळ किती आहे, 14 तास. कारण अंतर भागिले वेग, इथं पण अंतर भागिले वेग, एकूण वेळ किती आहे, 14 तास. कॅल्क्युलेशन जर केले तर काय कॅल्क्युलेशन करता येईल तुम्हाला, तर तुम्हाला माहिती आहे हा जो 4 आहे हा 25 सोबत गुणाकार होईल, म्हणजे वरती एक्स भागाकारामध्ये 25 चोक 100 प्लस काय होईल इथं 3 1 3 3 1 3 3 0 0 4 10 40 एक्स भागिले 40 बरोबर किती आहे, 14 तास आहे. तिरकस गुणाकार जर केला, आता मी इथं लिहितो बरं का, मला जागा नाही मी इथं लिहितो पहा. तिरकस गुणाकार केला तर इथं राहिले तुमच्याकडे 14 बरोबर 40 गुणाकारामध्ये एक्स म्हणजे 40 एक्स, 100 गुणाकारामध्ये एक्स म्हणजे 100 एक्स. मग आता इथे लिहितो मी 40 एक्स प्लस 100 एक्स भागाकारामध्ये 100 गुणिले 40, 100 गुणिले 40 म्हणजे किती झाले, 4000. ठीक आहे, मग आता 4000 तिकडे गेल्यानंतर भागिलेचे गुणिले होईल. मग भागिलेचे गुणिले झाल्यानंतर 14 गुणाकारामध्ये 4000 बरोबर 40 एक्स प्लस 100 एक्स म्हणजे 140 एक्स. आता तुम्ही कट छट करू शकता, जसं की हा एक शून्य कट करा, हा एक शून्य कट करा, 14 1 14, 14 14 गेले, एक्स ची किंमत किती आली, एक्स ची किंमत आली 400, म्हणजे एकूण अंतर किती होतं, 400 किलोमीटर होतं. ठीक आहे, याचं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर 2 पाहिजे. आता तुम्ही एक्स न वापरता सुद्धा तुम्हाला सोडवता येईल हे उदाहरण. ठीक आहे, एक्स न वापरता सुद्धा तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही ऑप्शनने सुद्धा जाऊ शकता. ऑप्शनने गेले तर 140 चे 1/4 काढायचंय तुम्ही. ठीक आहे, आणि जसं की आता पहा ऑप्शनने सांगतो मी, ऑप्शनने कसं सोडवायचंय तुम्हाला हे लिहून घ्या. मी ऑप्शनने सांगतो, पहिला ऑप्शन किती आहे, 140 आहे. मग पहिला ऑप्शन जर 140 असेल तर याचं 1/4, मग 40 चे 1/4, मग 40 चे 140 चे 1/4 म्हणजे 1/4, 4 1 4 4 3 12, आले किती उरले 2, 4 25 म्हणजे 35 आहे. आता उरलं किती, 3/4 म्हणजे किती उरले, 105. ठीक आहे, आता मला सांगा 35 अंतर 25च्या स्पीडनं गेला, अंतर भागिले वेग बरोबर वेळ, आणि हे जे काय अंतर गेलाय तो गेला किती, 30च्या स्पीडनं. तर एकूण तास किती लागायला पाहिजे, 14 उत्तर यायला पाहिजे एकूण तासात. तुमच्या लक्षात येईल काही तर 5 ने भाग दिला तर 5 7 35, 5 5 25.
इथे जर 15 ने भागले तर 15 दुणे 30, 15 7 105. आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही लसावी करा किंवा काही करा, 7/5 जर विचार केला तर 5 1 आणि 4 1.4 प्लस 3.5 यांची बेरीज 14 येतच नाहीये. यांची बेरीज काय येत नाहीये, 14 तास येत नाहीये. दुसरा ऑप्शन होता आपल्याकडे 400. मग 400चा 1/4 भाग म्हणजे 100 किलोमीटर आणि 3/4 म्हणजे 300 किलोमीटर. याचा स्पीड होता 25चा आणि याचा स्पीड होता 30चा. तर एकूण बेरीज आली पाहिजे 14 तास. 25 1 25, 25 चौक 100, 30 10 300. टोटल बेरीज 14 येते का? येते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर होतं मागच्या प्रश्नाचा. शक्यतो ऑप्शन गेलं तर तुम्हाला लवकर सुटेल. 2 नंबरचा ऑप्शन आपला टिक मार्क झालाय. ठीक आहे. एक्सने पण जाऊ शकता, ऑप्शनने पण जाऊ शकता. ठीक आहे. ऑप्शनने आलायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा नफा आणि तोट्यावर आहे. एका व्यक्तीने 2 वस्तू प्रत्येकी 3,000 रुपयांना विकत घेतल्या म्हणजे खरेदी केली. मग 2 वस्तू 3,000 रुपयांना विकत घेतल्या. एकावर त्याला 10% नफा मिळाला. 2 वस्तू होत्या, पहिली वस्तू 3,000, 3,000 वर 10% नफा मिळतोय म्हणजे त्याला मिळणार आहे 300 रुपये. 10 तुम्हाला तोंडी काढता आले पाहिजे. 3,000चे 10% म्हणजे 2 शून्य दाखवून घ्या, 30 10 300. तोंडीच आलं पाहिजे. 10%, 5%, 20%, 25%, 30%, 70% हे तुम्हाला तोंडी आलं पाहिजे. आणि दुसरी वस्तू आहे 3,000 रुपये घेत, ती पण वस्तू घेतली आहे, तिच्यावर 5% नफा आहे म्हणजे 300च्या निम्मे किती आहे, 150 रुपये नफा आहे. मग मी जर म्हणलं तर तुम्हाला एकूण खरेदी किंमत किती आहे, तर मला सर एकूण खरेदी किंमत आहे 6,000 रुपये 2 वस्तूंची. आणि 2 वस्तूं माग किती रुपये मिळाल त्याला, 300 आणि 150 450 रुपये त्याला नफा होतोय. शेकडा नफा विचारलाय. मग शेकडा नफा कसा काढतो, तर शेकडा नफा बरोबर 450 रुपये नफा झाला. टोटल 6,000 रुपयांवर गुणाकारामध्ये 100. 1 0 2 0 3 0 कट झाले. 6 1 6 26 7 42 6 35 7.5% नफा झाला. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 2 पाहिजे का 7.5% नफा झाला. तसं पण हे जवळपास अर्ध उत्तर थोडीच होऊ शकतो आपण. 3,000चे 10% 300, 3,000चे 5% 150, टोटल नफा झाला 450. 450 नफा झाला 6,000वर. ठीक आहे. त्याचं पॉईंट मध्ये कॅल्क्युलेशन केलं असं तरी तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. आता तुम्हाला सांगितलं का एका कार्यालयात 70% पुरुष आहे. मग एका कार्यालयात 100 व्यक्ती असतात तर पुरुष 70%, त्याला तुम्ही पुरुष 70%, तर स्त्री किती असणार, तुम्हाला स्त्री असणार आहे 30. ओके. त्यातील 30% पुरुषांनी व 20% स्त्रियांनी कार्यालयातील काम सोडले. याच्यातल्या 30%, आता याचे 30% म्हणजे किती आहे, तर 7 21 म्हणजे 70 मधून जर 21 गेले तर कामावर किती लोक आहे, तर कामावर असणारे लोक आहे 49. आणि याचे किती आहे, तर 20% स्त्रियांनी सोडले. 3 दुणे 6 म्हणजे याच्यातून जर तुम्ही 6 वजा केले, 30 मधून 6 गेले तर 24 काय आहे, स्त्रिया कामावर आहे. तुम्हाला विचारलंय कार्यालयात किती टक्के लोक काम करतात, 24 आणि 49 73% लोक अजून पण काम करतात. किती काम करतात, 73% लोक अजून पण काम करतात. हा पण प्रश्न सोपा होता. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. पुढे पहा. आता हा प्रश्न सोपा आहे. याच्यात मला असं वाटतं तुम्ही मला याचं जे काही उत्तर आहे, जे कुणी व्हिडिओ पाहत असेल त्यांनी मला क्वेश्चन नंबर 15चं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मला पण कळलं की तुम्ही व्हिडिओ पाहतात. मग असेच व्हिडिओ, अशाच टेस्ट सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर राबवणार आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद दिला तर आणखी नेक्स्ट लेवलला आपण त्यांना घेऊन जाणार आहोत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 15 याचं उत्तर मला तुम्ही काय करणार आहे, आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आपण पाहू किती जण आपल्याला याचं उत्तर देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं का एका फळ विक्रेत्याने 10 संत्रे 1 रुपयाला विकले व त्याला त्यामध्ये 30% नफा मिळाला, तर त्याने 1 रुपयामध्ये किती संत्रे खरेदी केले. ठीक आहे. मग आता याचा जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल ना असा, तर एक शॉर्टकट आहे पहा. तो शॉर्टकट सांगतो, नंतर बेसिक मेथडने पण सांगतो, पण शॉर्टकट तुम्हाला लगेच समजेल. 10 संत्रे किती रुपयाला घेतले, जे काही रुपये असेल ते तुम्ही खाली लिहा. 1 रुपयाला 10 संत्रे घेतले. 30% नफा कमवला, गुणाकारामध्ये 30% नफा म्हणजे 100ला 30 कमवतो म्हणजे 130 रुपये असणार. ठीक आहे.
आता तुम्हाला विचारलं त्याने काय केलंय, 1 रुपयामध्ये किती संत्रे घेतले असन तुम्ही समजतो का? 1 संत्रे घेतले असन तर आता काय होतंय, तर आता पहा 1 रुपयामध्ये किती संत्रे खरेदी केले असतात, त्याने 1 रुपयामध्ये किती संत्रे खरेदी केले असणार आहे. आता आपल्याला माहितीये का, इथं 30% नफा झाला म्हणजे 100 वर 30. आपली खरेदी किंमत आपण किती मानतो? 100 मानतो. मग तुमच्या लक्षात येईल 1 0 हा 1 0 हे 2 0 कट झाले, x ची किंमत किती आली? 13 आली. छेदामध्ये 1 येईल, नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला साहजिकच 13 वस्तू काय करावं लागणार आहे, तर 13 वस्तू खरेदी करावं लागेल 1 रुपयामध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 2. म्हणजे आता हे काय असणार, तुमचं इक्वल असणार आहे. ही पण तुमची खरेदी किंमत आहे, ही पण. आता हे जर समजत नसेल तर आणखीन एक सोपं पर्याय, हे जर नसेल समजलं, आता ही तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ती ही मेथड लिहून घ्या. ही जर समजली नसेल तर दुसऱ्या एका पद्धतीने सांगतो पहा. दुसऱ्या एका पद्धतीनं कोणत्या, जसं की आता पहा, तुम्हाला काय करायचं, इथं खरेदी किंमत लिहा, इथं काय लिहा, विक्री किंमत लिहा, आणि इथं लिहा वस्तू, आणि इथं लिहा रुपये. ठीक आहे. आता आपल्याला फक्त एक चार्ट लिहायचा आहे. 1 रुपयाला इथं काय आहे, 1 रुपयाला 10 संत्रे विकले. विक्रीच्या पुढे लिहा 1 रुपयाला 10 संत्रे विकले. आणि त्याने 1 रुपयामध्ये किती संत्रे खरेदी केले, तर 1 रुपयामध्ये त्याने किती संत्रे खरेदी केले? 1 संत्रे खरेदी केले. मग तरी त्याला 30% नफा होतोय. त्या दोघांचा गुणाकार करा, 10 1 10. ह्या दोघांचा गुणाकार करा, x गुणाकारामध्ये 1 म्हणजे x. 30% नफा होतोय म्हणजे 10 रुपयावर 30% नफा होतोय. 10 रुपयावर 30% नफा होतोय म्हणजे साहजिकच आहे 10 ची वस्तू कितीला विकायला पाहिजे? 10 रुपयावर 30% नफा होतोय म्हणजे 10 ची वस्तू त्याने 13 रुपयाला विकायला पाहिजे. x ची किंमत किती झाली? 13. तुम्ही या पद्धतीने पण जाऊ शकता, काय अडचण नाहीये. दोन्ही पद्धतीने कॅल्क्युलेशन केले तरी जमल. त्यानंतर नेक्स्ट पहा. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा, दोन्ही क्वेश्चन तुमचे कशावर आहे? तर दोन्ही क्वेश्चन तुमचे सरळ व्याजावर आहे. बरं, दोन्ही क्वेश्चन सरळ व्याजावर आहे. कसं सोडवणार आहे? तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती का, 7 फेब्रुवारी 2022 ते 20 एप्रिल 2022. मग आता 7 फेब्रुवारी, आता तुम्हाला 7 फेब्रुवारी पण हा दिवस घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे 20 एप्रिल हा दिवस सुद्धा घ्यायचा आहे, कारण सरळ व्याजामध्ये दोन्ही दिवस गृहीत धरले जातात. मग 7 फेब्रुवारी ते आता 2022 म्हणजे काय, तुमच्याकडं 7 वर्ष आहे. मग तुमचे 22 दिवस राहिले फेब्रुवारीचे, प्लस मार्चचे 31 दिवस, प्लस 20 एप्रिलचे अख्खे 20 दिवस, म्हणजे टोटल किती झाले? टोटल झाले 73 दिवस. म्हणजे 73 दिवसांचं तुम्हाला सरळ व्याज काढायचं आहे. मग सरळ व्याज बरोबर काय असणार आहे? तर सरळ व्याज बरोबर, आता फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. बरं, मुद्दल किती आहे? 2000 रुपये. 2000 गुणिले दर किती आहे? 8.25. गुणाकारामध्ये आता पहा, कालावधी फक्त 73 दिवस आहे. 73 भागाकारामध्ये 100. 73 दिवस आहे, 1 वर्ष 365 दिवस असतात म्हणून भागिले काय केलं मी? 365 केले. 73 1 73, 73 5 365, हे 2 0 हे 2 0 कट झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल का 5 1 5 5 चौक 20, 8 चौक 32 आणि 25 चौक 100, म्हणजे 30 रुपये काय यायला पाहिजे? 30 रुपये व्याज यायला पाहिजे. म्हणजे तर उत्तर काय पाहिजे? ऑप्शन नंबर 4, 30 रुपये व्याज आलं पाहिजे. ठीक आहे. हे झालं तुमचं उत्तर. कितव्या नंबरच्या प्रश्नाचं? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं. 18व्या नंबरचा प्रश्न पहा. आधी व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सॉल्व्ह करा. नाही झालं तर मग कसं सोडवलंय ते पहा. 8 वर्षाचे एकूण सरळ व्याज हे मुद्दलीच्या 11/25 पट आहे, तर व्याजाचा वार्षिक दर किती? आता ज्या वेळेस पट येईल ना, एक लक्षात घ्या, सरळ व्याज हे मुद्दलीच्या, मुद्दल तुम्ही 25 माना, मग मुद्दल 25 मानली, सरळ व्याज किती माना? वरचा घ्या 11, मग 25 गुणिले दर काढायचा आहे, त्याला आपण आर म्हणलं. किती वर्ष? 8 वर्षाचा. भागाकारामध्ये काय आहे? 100 आहे. मग आता 25 1 25, 25 चौक 100, 4 1 4, 4 2 8. 2 गुणाकारामध्ये इथं आर आहे, 2 1 2, 11चे निम्मे किती आहे? 5.5. म्हणजे व्याजाचा दर किती झाला? 5.5%. ठीक आहे. कॅल्क्युलेशन तुमचे लवकर झाले पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर पाहिजे. 5.5% तुम्हाला व्याजाचा दर पाहिजे. ठीक आहे.
तर हे झाले तुमचे 18 क्वेश्चन. जे अवघड आहे इथून पुढे तेवढेच प्रश्न आता मी कव्हर केले फक्त गणिताचे. पुढे पहा. तर पहा, हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचा शॉर्टकट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याचा काय माहित पाहिजे तुम्हाला? शॉर्टकट माहित असेल तर तुम्ही का फार खूप कमी वेळात हा प्रश्न सोडू शकता. जसं की तुम्हाला काय प्रश्न आहे ते पहा, प्रश्न वाचून घ्या आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करा. ए आणि बी मिळून एक काम, ए आणि बी मिळून एक काम टी दिवसात पूर्ण करतात. जर ए एकटा ते काम, बरं एकटा ए ते काम T+3 दिवसात पूर्ण करेल आणि एकटा बी ते काम T+12 दिवसात पूर्ण करत असेल तर तुम्हाला टी ची किंमत काढायची आहे. म्हणजे तुम्हाला याची किंमत काढायची आहे. मग ह्या टी ची किंमत काय असते माहितीये का? तर एक लक्षात घ्या, कधी पण हे दोघे मिळून एक काम टी दिवसात करतात. मग आता याच्यामधला ए त्या कामासाठी 3 दिवस, टी पेक्षा 3 दिवस एक्स्ट्रा घेतोय आणि बी त्या कामासाठी 12 दिवस एक्स्ट्रा घेतोय. अशा वेळेस जर तुम्हाला टी काढायचा असेल तर तो टी म्हणजे काय असतो माहिती का? वर्गमुळात हा 3 आणि हा 12 यांचा गुणाकार, 3 गुणिले 12, मग 12 त्रिक 36, वर्गमुळात 36 आणि 36 चं वर्गमूळ किती आहे? 6. त्याचं उत्तर किती पाहिजे? ऑप्शन नंबर 4. त्याचं उत्तर पाहिजे 6. जर तुम्ही बेसिक न गेले 1/t प्लस 1/t+12 असं जे काय आहे छेदामध्ये घेऊन जे सोडवतात त्याने वेळ लागेल. ते काय होईल? द्विघात समीकरण तयार होईल आणि त्याला बराच वेळ लागेल. हे एक शॉर्ट ट्रिक्स आहे. ही शॉर्ट ट्रिक्स काय, तुम्हाला ज्यावेळेस टी काढायचा असेल तर 12 त्रिक 36, या दोघांचा गुणाकार 12 त्रिक 36 आणि त्याचं नेहमी वर्गमूळ येतं हे पण लक्षात ठेवा. 36चं वर्गमूळ किती आहे? 6 आहे. त्याचं उत्तर यायला पाहिजे 6. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा तो पण वेगवेगळ्या अंतरवर आहे. एका व्यक्तीला एक अंतर पायी जाऊन घोड्यावर परत यायला, बरं पायी जाऊन आणि घोड्यावर परत आलाय, म्हणजे जायला आणि यायला पायी गेलाय घोड्यावर आलाय, तर किती वेळ लागला? तुम्ही म्हणा सर 4 तास आणि 30 मिनिटं लागले. किती लागले? 30 मिनिटं लागले. त्याच्यानंतर ते अंतर पायी जाऊन येण्यात, म्हणजे पायी गेला आणि पायीच आला. मग मला सांगा, पायी गेला आणि पायी आला, पायी जाऊन येण्यात, पायी गेला आणि पायी आला, तर एकूण किती वेळ लागला? 8 तास 20 मिनिटं. मग मी तर तुम्हाला नुसतं असं म्हणलं का फक्त एका साईडला पायी गेला असं, म्हणजे कोणत्या तरी एका साईडलाच पायी गेला, तर किती वेळ लागेल? तुम्हाला सर याच्या निम्मा वेळ लागेल, कारण जायला तेवढाच वेळ पायी आणि यायला पण तेवढाच वेळ. मग 8 तास 20 मिनिटाचे निम्मा वेळ किती राहील? तुम्हाला सर 4 तास 10 मिनिटं लागेल. किती राहील? 4 तास 10 मिनिटं राहील. मग तुम्हाला काय विचारलंय? तेच अंतर घोड्यावरून जाऊन येण्यात, म्हणजे गेला पण आणि परत आला पण, किती वेळ लागेल? जाऊन येण्यात किती वेळ लागेल? मग याच्यावरून तुम्हाला काय निघाल माहितीये का? हे पहा, हे दोन समीकरणे, पायी गेला घोड्यावर आला तर 4 तास 30 मिनिटं आणि फक्त पायी गेला तर 4 तास 10 मिनिटं. मग याच्यामध्ये पायी कॉमन आहे. हे जर मी 4 तास 30 मिनिटामधून हा जर पायी कॉमन काढून टाकला, म्हणजे 4 तास 10 मिनिटं जर काढून टाकले, तर फक्त घोड्यावर त्याला एका साईडला जायला किती वेळ लागेल? 4 तास 4 तास 0 तास 30 मिनिटं 10 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं लागतील. म्हणजे एका साईडला जायला 20 मिनिटं, दोन्ही साईडला यायचं असेल तर जाऊन येण्यासाठी 20 दुने 40 मिनिटं. किती लागतील? 20 दुने 40 मिनिटं. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन किती पाहिजे? तर पहा, आता तुम्हाला प्रश्न दिलाय, खालील संख्या मानक स्वरूपात लिहा. 0.000025. ठीक आहे, मानक स्वरूपात म्हणजे पहा तुम्हाला घातांकाच्या स्वरूपात लिहायची. आता पहा, घातांकाच्या स्वरूपात लिहायची तर ज्यावेळेस असं पहा, एक एक्झाम्पल घेतो मी. जसं की मी 5 लिहिले, एक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून सांगतो का जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट समजा. मी जर 5 लिहिले तर याला मानक स्वरूपात मी असं लिहू शकतो 5 गुणिले 10चा शून्य घात, कारण 10चा शून्य घात 1, 5 एक 5. मला 50 मी कशी लिहू शकतो? तुम्हाला सर 5 गुणिले 10चा 1 घात. मी 500 कसे लिहू शकतो? तुम्हाला सर 5 गुणिले 100 आणि 5 गुणिले 100 म्हणजे 5 गुणिले 10चा वर्ग. मी 50,000 कसे लिहू शकतो? तुम्हाला सर 5 गुणिले 10,000 आणि 10,000 म्हणजे काय रे? तुम्हाला सर 5 गुणिले 10चा 4था घात. हे झालं तुम्हाला त्याच्या काही संख्या आहे या पूर्ण संख्या आहे. आता त्याचप्रमाणे अपूर्णांक, दशांश अपूर्णांकातल्या संख्या सोबत सुद्धा आपण असं लिहू शकतो 5 0.5. याला आपण असं लिहू शकतो 5 गुणिले 10चा. आता पहा 5 नंतर एकच पूर्णांक आहे, 10चा -1 घात लिहू शकतो.
0.05, तर याला मी कसं लिहू शकतो 5 गुणिले 10चा, आता इथं पहा 2 घर पॉईंट आहे, 10चा -2, 0.00005, तर याला मी कसं लिहू शकतो तुम्ही म्हणा सर 5 गुणिले 10चा 1 2 3 4 5 -5 घात. ठीक आहे, तर हा होता त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट. आता मला सांगा याला मी कसं लिहू शकतो तुम्ही म्हणा सर 25 लिहून घ्या, तसेच लिहिले 25 गुणाकारामध्ये 10चा 2 4 6, 10चा -6 घात. पण मी बारीक विचार केला तर मला इथं +2 घात आहे, मला याचा काही उपयोग नाहीये. इथं पण +3 घात आहे, याचा काही उपयोग नाहीये. आता उत्तर राहिलं माझं हे आणि हे. याच्यामध्ये जर मी बारीक पाहिलं तर इथं एक घर पॉईंट आहे 2.5, इथं पण एक घर पॉईंट आहे. आता पहा याला मी आणखी असं लिहू शकतो का, तर याला मी असं लिहू शकतो 2.5, म्हणजे इथं एक घर पॉईंट दिलं, मग याच्यातला एक पॉईंट काढून टाकला म्हणजे गुणाकारामध्ये 10चा -5 मी लिहू शकतो. तर हे माझं उत्तर येईल. तुम्ही मला सर याचं उत्तर लिहायचं असेल तर याचं उत्तर जर पाहिजे असेल तुम्हाला त्याला असल्यावर असतं 0.25 गुणाकारामध्ये 10चा -14. तर मग आपल्याला याच्या स्वरूपात ते लिहिता येईल. पण आता आपल्याकडे हा ऑप्शन आहे ना, हा ऑप्शन येणारच नाही आपल्याला, त्यामुळे हा विषय सोडून द्या. उत्तर नंबर काय आहे तुमच्याकडे 3 आहे. ठीक आहे, उत्तर नंबर काय आहे 3 आहे याचं उत्तर, 2.5 गुणिले 10चा -5. ठीक आहे, आता लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25 मधला. तर मला असं वाटतं हा कन्सेप्ट जो आहे तो मी पुसतो, म्हणजे आपल्याला काय होईल, आपलं रान मोकळं पडेल आपल्याला क्वेश्चन सोडवायला. आता हा क्वेश्चन पण पाकिट सोपा आहे, तुम्ही मला लय सोपा आहे. पहा, एक चौरस आणि एक आयत यांची परिमिती समान आहे. मग चौरसाची परिमिती बरोबर काय असणार आहे, आयताची परिमिती. समान म्हणल्यानंतर सारखी, बरोबर आहे का नाही. चौरसाची परिमिती असते 4 गुणिले बाजू, काय असते 4 गुणिले बाजू, आणि आयताची परिमिती असते 2 गुणाकारामध्ये लांबी अधिक रुंदी. हे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे, लांबी अधिक रुंदी. बरं, पुढे काय सांगितलंय, चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, मग 4 गुणिले 12 बरोबर काय 2 गुणाकारामध्ये लांबी प्लस रुंदी. मग आता दोन्ही गुणाकारामध्ये इकडे काय होईल, भागाकारामध्ये 2 1 2, 2 2 4, 12 2 24, मग 24 बरोबर लांबी अधिक रुंदी. म्हणजे लांबी आणि रुंदी यांची बेरीज किती पाहिजे, 24 पाहिजे. बरं, लांबी आणि रुंदी यांची बेरीज काय पाहिजे, 24 पाहिजे. आता कशी तोडणार याला आपण, 24 कशी काय येऊ शकतं, 22 लांबी घेऊ शकतो, 2 रुंदी घेऊ शकतो, 20 4 16 8 असं भरपूर तिचे अवयव पडतील नाही का. सगळ्यात महत्वाचं इथं पहा, आयताच्या नैसर्गिक असल्यास पहा, लांबी आणि रुंदी या नैसर्गिक संख्या असल्यास आयताच्या बाजूचे गुणोत्तर कोणते असेल, म्हणजे आयताच्या बाजूचे गुणोत्तर म्हणजे लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर काय असेल. मग मला सांगा अशी संख्या पहा ऑप्शन मध्ये तुम्हाला का ज्यांच्या गुणोत्तरांच्या बेरजेने 24 ला भाग जाईल. 5 आणि 3 8, टोटल बेरीज किती आहे 8 आहे, म्हणजे लांबी आणि रुंदी यांच्या गुणोत्तराची बेरीज किती 8 आहे, आणि ह्या 8 ने 24 ला पुरा भाग जातो, म्हणजे तुमचं पहिलंच ऑप्शन पाहिजे. कसं पहा, ह्या दोघांची बेरीज किती 4 आणि 3 7, 7 ने 24 ला पूर्ण भाग जात नाही, ऑप्शन नसणारे. 3 आणि 2 5, 5 ने 25 ला पुरा भाग जात नाही, ऑप्शन नसणारे. 6 आणि 1 7, पुरा भाग जात नाही, ऑप्शन नसणारे. तुम्हाला गुणोत्तर विचारलं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, संपला विषय. ठीक आहे, तर हे होतं सगळं आपलं क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका जे घेतो आपण, त्याच्यातलं 25 क्वेश्चनचे विश्लेषण. जे मला वाटत होते थोडेसे अवघड आहे त्यांचं विश्लेषण केलंय मी. बुद्धिमत्ता चे 25 क्वेश्चनचं विश्लेषण बाकी आहे, ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला मिळून जाईल. ठीक आहे, थांबू आपण इथं.